अशी परिस्थिती का आली? 137 कोटीचा दंड का आला? तुम्ही जेलमध्ये जाणार होता हे जर तुम्हाला दुखवत होतं, तुम्ही किती लोकांना जबरदस्ती जेलमध्ये टाकलं याचं आठवत नाही का? आणि मी जाहीरपणे सांगतो की एकनाथराव खडसेला दुनिया जरी झाली तर जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही याची खात्री आपल्याला देतो. Come, my love, please don't say no, baby. Come, my love. वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे. वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग. बाकी सर्वात पहिली मागणी आणि महत्वाची मागणी जर ते असेल पवार साहेबांकडे तर ती एकच आहे की ज्या एकनाथ खडसेंनी तुम्हाला पक्षाला धोका दिला त्याला पहिले राजीनामा मागावा आणि त्याची हकालपट्टी पक्षाकडून करायची ही विनंती माझी पक्षाला या ठिकाणी आहे. कारण अजून सुद्धा तो दरवाजावरच उभा आहे, बेल वाजवतोय आणि बेल वाजवल्यानंतर मध्ये आपल्या जिल्ह्यातले काही लोक बसले आहेत ते त्या दरवाजाच्या इथं पाहत आहे की हा बेल वाजवतो, कोणी म्हणत नाही आपण. की आता मी 2 दिवस मुंबईला जाणार आहे, तिथून दिल्लीला जाणार आहे. ज्या काही घडामोडी घडवायच्या ते मी बी घडवेलच, मी काही सोडणार काम नाही. आणि भविष्यात तुम्हाला मी सांगतो खात्रीने की 4 पक्षाचे मला निमंत्रण आहे आणि ते मी प्रदेश अध्यक्ष म्हणून निमंत्रण आहे. मला शेवटी नाईलाजाचा निर्णय घ्यावा लागला तर मी प्रदेश अध्यक्ष होईल आणि निर्णय घेईल. कारण एबी फॉर्मवर सही माझीच लागेल असं काम मी केली की जीवनात पुढे कुणाला एबी फॉर्म मागायची मला गरज पडणार नाही असा प्रयत्न माझा बहुतेक ठिकाण आहे. आणि जी पार्टी कोणत्याही राज्यातली असेल त्या पार्टीची निशाणी, अरे जर आपण 4 दिवसात तुतारी एवढी वाजवू शकतो तर आपली जे बी निशाणी तर 4 दिवसात एवढे जोरात वाजवू की ते महाराष्ट्रात गाजवू आपण आणि महाराष्ट्रामध्ये दाखवून देऊ की एक लहान माणूस, एक ओबीसी समाजाचा माणूस, एक ओबीसी कार्यकर्ता महाराष्ट्रामध्ये काय घडवू शकतो ते आपण घडवल्याशिवाय राहणार नाही याची खात्री आपल्याला आहे. मुंबई दिल्लीहून जाऊन आल्यानंतर सुद्धा 21 तारखेला पवार साहेबांना भेटून सांगेल, जो निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय पवार साहेबांना भेटून सांगून निर्णय घेईल आणि 24 तारखेला आपण त्या ठिकाणी लोकसभेचा फॉर्म भरू. पैसा माझ्याजवळ हा सर्वात मोठा पैसा आहे.